आज आम्ही इथं बुलढाण्यामध्ये गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होतं या पुस्तकाचं वाचन केलं आणि कालच इथले आमदारांनी ज्यांनी प्रशांत आंबेंना धमकी दिली, त्यांची आई बहीण काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशा व्यक्तीला आम्ही निषेध करण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्यांनी काल असं वाक्य केलं की इथे येऊन कोण पुस्तक वाचते बघतो, वाचून देणार नाही. तर आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमचे शेकडो कार्यकर्ते आज त्यांच्या ऑफिसच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या समोर उभा राहून आम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करत होतो, वाचत होतो. तर त्यांचे काही गुंड आले, त्यांनी मध्ये शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, अंगावर येण्याचा, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस नसते तर कदाचित ते काही चुकीचा प्रकार घडला असता. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा विचार घेऊन पुढे जाणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही या कुठल्या गोष्टीला भीत नाही आहे. आरेला कार्य आम्ही देखील करू शकलो असतो, पण आम्हाला एकच सांगायचं आहे की सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची मूर्तिमेढ आणताना घालून दिलेला आहे. तो सुसंस्कृतपणा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेऊन जात आहे आणि त्या आमदाराला एकच उत्तर आम्ही देऊ इच्छितो की तुमच्या पापाचा गडा भरलेला आहे. तुम्ही कोणाला धमकी देता, कोणाकडून काही वसूल करता, सगळ्या गोष्टी जनतेपुढे आलेल्या आहेत आणि बुलढाण्याची जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ते काय करतील? 3 गुंडे आले आणि ते 3 गुंडे शिवीगाळ करायला लागले. अहो, या ठिकाणी महाराष्ट्रातील अख्खं युवक काँग्रेस इथं या ठिकाणी जमा झाला आहे. आम्ही त्यांना काय प्रत्युत्तर देणार? त्यांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जे आहे, तुम्ही म्हटलं होतं की आम्ही करू देणार नाही. आमच्या नेत्यांनी युवराजदादा मोरे यांनी महाराष्ट्रातील युवक काँग्रेस या ठिकाणी जमा करून वाचन केलं. हा आमचा विजय आहे आणि छत्रपतींचा केलेला हा आमचा सन्मान आहे.